आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी रत्नागिरीतनं। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर चिपळूणची वाशिष्ठी नदी ही इशारा पातळीच्या जवळ जाऊन पोहोचली आहे। चिपळूणच्या बाजार पूल परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। खेडमधील जगबुडी नदीची धोका पातळी ही पहाटे 4 वाजता थोडीशी कमी झाली, मात्र सध्या जगबुडी नदी इशारा पातळीवरनं वाहतीये। इतर नद्याही दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची बॅटिंग ही गेल्या जवळपास आठवड्याभरापासून सुरूच आहे। बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे, मच्छी मार्केटमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। वाशिष्ठी नदी जी आहे ती सुद्धा दुथडी भरून वाहतीये। ती आता इशारा पातळीच्या जवळ पोहोचलेली आहे आणि आज रत्नागिरीतल्या सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कॉलेजेसना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बाजारपेठेमध्ये पाणी भरलेलं आहे, ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गेल्या आठवडाभरापासून खरं तर रत्नागिरीमध्ये अक्षरशः धुवाधार असा पाऊस कोसळतोय, जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे। मात्र बाजार पूल परिसर असेल, मच्छी मार्केट असेल, चिपळूणमधल्या बाजारात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। चिपळूणची वाशिष्ठी नदी ही देखील इशारा पातळीवरती वाहते। सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असलेली पाहायला मिळते। रात्री पावसाचा जोर थोडासा कमी झाला होता, पण पहाटेपासून मात्र पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। आपण सध्या आहोत ते चिपळूणमधल्या बाजारपूल परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील सखल भागात वाशिष्ठीचं पाणी घुसलेलं आहे। या चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी अद्याप ओलांडलेली नाही आहे। इशारा पातळी ही 5 मीटर आहे, पण सध्याची पाणी पातळी वाशिष्ठीची 4.88 मीटर आहे। पण ही इशारा पातळीच्या जवळ आहे, त्यामुळे या सखल भागात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी बाजार पूल जो आहे त्या पुलावरची वाहतूक देखील बंद झालेली पाहायला मिळते। त्याचवेळी जगबुडी नदीने देखील काल धोका पातळी ओलांडलेली होती, पण पहाटे 4च्या सुमारास मात्र ही धोका पातळी कमी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आजही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे खेड असेल, चिपळूण असेल या नगर परिषदांकडून देखील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या असून काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेले आहे। पण सध्या तरी पावसाची संततधार रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाहायला मिळते। राकेश गोडेकर, NDTV मराठी, चिपळूण, रत्नागिरी।